रामकृष्ण हरी. कार्तिक स्नान, काकडा आरती प्रारंभ झालाय. गावोगावी, खेड्यापाड्यांमध्ये, वाड्या वस्त्यांवरती, प्रत्येक मंदिरामध्ये भगवंताला जाग करण्याकरता कार्तिक स्नानाचा उपचार केला जातो. नेमकं काय आहे काकडा आरती, काय कन्सेप्ट आहे, कशा करता आपण ती काकडा आरती करायची आहे, असे खूप काही प्रश्न आहेत. नवीन पिढीचे आहेत, परमार्थ प्रेमी जणांचे आहेत, सामान्य वर्गातल्या लोकांचे आहेत. पण श्रद्धेनं, परंपरेनं आपण सर्वजण वेगवेगळी मंडळी आपापल्या परंपरेनं आपापल्या मठ मंदिरांमध्ये आपण काकडा आरती संपन्न करतो आहोत. खूप आनंदाचा सोहळा आहे. त्याच्या संबंधानं बऱ्याच जणांचे प्रश्न होते, म्हणून थोडंसं बोलण्याचा काही प्रयत्न करतोय. अर्थात जाणकारांनी याच्यावर स्वतंत्ररित्या अभ्यास करून त्यात काही उणिवा असेल तर शोधल्या पाहिजेत. पण नेमकी कन्सेप्ट काय? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, कसं काय देवाला कसं काय उठवायचं? देव तर मूर्ती स्वरूपात आहे, त्याला कसं काय उठवायचं? मग नेमकं काय? तुम्ही संत म्हणतात की देवाला जाग करायचं आहे, देव कार्तिक स्नान देवाला जाग करण्याकरता आहे म्हणून आम्ही करतो. एक लक्षात घेतलं पाहिजे, हा सगुण उपासनेतला अत्यंत महत्वाचा उपचार आहे. सगुण उपासनेमध्ये शास्त्र आम्हाला आज्ञा करतं, यथा देहे तथा देवे. निर्गुणाची उपासना वेगळी आहे, पण सगुण उपासनेमध्ये जेव्हा आम्ही भगवंताला एक मूर्ती स्वरूपामध्ये अधिष्ठित मानतो आणि जसे मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल तशी कल्पना करून, तशी भूमिका करून आम्ही परमात्म्याला जागे करतो. संतांनी सगुण उपासनेत म्हटले नाही का, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, किंवा उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजनला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा. अनेक अनेक अभंगाने देवाला जाग केलं जातं, काकडा ओवाळून जाग केलं जातं. पण याच्यातलं तत्वज्ञान जर आपण पाहितलं, संतांनी किती सूक्ष्मतेनं आपल्या कल्याणाकरता या सगळ्या उपक्रमांना आपल्याला अंगीकारून दिलाय, आपल्याला आपल्या जीवना व्यवहारामध्ये बसवून दिलाय. अभंगांच्या रचना जरी पाहितल्या, देवाला जाग करण्याच्या अगोदर संत आम्हाला जागे करतात. देव तर एक निमित्त आहे, देवाच्या निमित्तानं संत आम्हाला स्वतःला जाग होण्याकरता आग्रह करतात की तुम्ही जागे व्हा. आता हे जे जाग होणं आहे, ते जाग होणं झोपेतनं नाहीये, तर ते अज्ञानातून जाग होणं आहे, भ्रमातून जाग होणं आहे. या माया स्वरूपी जे जगत आहे, त्या जगतामध्ये आपण इतके भुलून गेलेलो आहोत, इतके भ्रमात आहोत, वेगवेगळ्या विकारांमध्ये, वासनांमध्ये, स्वार्थामध्ये आपण बरबटलेलो आहोत, आपण आसक्त आहोत. त्या सगळ्यातून तुम्ही जागे व्हा, याच्या करता परमात्म्याला निमित्त बनवून आपल्याला उपदेश केलाय. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. तुम्ही जागे व्हा आणि देवाला शरण जा, की जो तुम्हाला या जन्म दुःखातून दूर करेल. पण त्याच्या पुढचं जी प्रमाण आहेत काही, म्हणजे आता इतका विस्तार करण्याकरता आपल्याला तितका वेळ नाहीये म्हणा, किंवा तितकं फार फार मोठं होऊन जाईल ही व्हिडिओ. मूळ सूत्र त्याचं असं आहे, धन दारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशुण, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. संतांना या सगळ्या प्रवासातून, सगळ्या उपक्रमातून महत्वाचं अधोरेखित काही सांगायचं असेल तर त्यांचं सांगणं हे आहे की तुम्ही ज्याला ज्याला माझं म्हणताय, मग त्याच्यामध्ये धन दारा म्हणजे पत्नी, धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे विष्णू, सर्व काही, सगळं काही, सर्व मिथ्या हे जाणून. आता हे ऐकलं पाहिजे बरोबर व्यवस्थित, मिथ्या हे जाणून. नाहीतर कुणी असा ग्रह करेल की मग यांना सगळ्यांना सोडायचं का, म्हणजे तो यांना सगळ्याला विरोध आहे का, असं नाहीये. संत काय म्हणतात, मिथ्या हे जाणून, हे तुम्ही जाणून घ्या, हे सगळं मिथ्या आहे. अजून एक विशिष्ट रीतीने बोलायचं झालं, एक दिवस जे लक्षात घ्या, आपण जरी या सगळ्यांना नाही सोडलं तरी एक ना एक दिवस असा येणार आहे की हे सगळं जे काही आहे ते आपल्याला सोडणार आहे.
संत आम्हाला वेळीच सावध करतात आणि या काकड्याच्या निमित्तानं आम्हाला बोध देतात की हे सगळं मिथ्या आहे. हे जाणून काय करायचं? शरण निघा देवासी, देवाला शरण निघा. आता देवाला शरण जायचं म्हणजे काय करायचं? शरणागतीची अशी व्याख्या आहे. शरण या शब्दाचाच अर्थ असा आहे की आता माझ्या बुद्धीनं काही होणार नाही, मी तुम्हाला शरण आलोय, तुम्ही म्हणाल तसं. ही जेव्हा भूमिका तयार होते तेव्हा शरणागत म्हटलं जातं. इथं संत म्हणतात की शरण रेखा देवाशी, म्हणजे देवाच्या ठिकाणी जाऊन फक्त माथा टेकवायचा आहे असं त्याचा अर्थ नाहीये. त्याचा लक्षार्थ असा आहे की आता तुम्ही देवाच्या विचारानं जगा, भगवंताच्या विचारानं जगा. हा काकडा आरतीचा मुख्य उद्दिष्ट आहे. देवाला जाग करायचंय, पण त्याच्या अगोदर स्वतः जागे व्हा, भ्रमातून जागे व्हा आणि स्वतःच्या कल्याणाचा मार्ग शोधा. देवाला शरण जा. आता देवाला शरण जायचंय म्हणजे देवाच्या विचाराने जगायचं आहे. मग देवाच्या विचाराने जगायचंय, मग देवाचे विचार कुठे मिळतील? तर देवाचे विचार आम्हाला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं, जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्याच्या रूपानं आम्हाला सांगितले. त्याचा अंगीकार करून आम्ही आमच्या जीवनात वाटचाल करणं हे काकड्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणून विवेक बुद्धीनं सुशिक्षित मंडळींनी, येणाऱ्या पिढीनं हा विचार केला पाहिजे की काकडा आरती फक्त आमची काही फक्त सगुण उपासना इतकीच मर्यादित नाहीये, तर या सगुणाच्या संघानं, सगुण उपासनेतून आम्हाला संतांनी सहजरित्या तत्वज्ञानाचं अधिष्ठान उभं करून दिलंय. म्हणून सगळ्यांना आग्रह आहे, आपण आपापल्या मंदिरांमध्ये, आपापल्या जवळच्या मंदिरांमध्ये जिथे जिथे काकडा आरती असेल तिथे आग्रहपूर्वक आपण उपस्थित राहावं. संतांचे हे अभंग वचन आपल्या नजरेखालून, आपल्या वाचनातून, गायनातून गेली पाहिजे आणि त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, जेव्हा आम्ही देवाला काकडा ओवाळतो तेव्हा संतांनी किती विशेष शब्दांकनानं ते अधोरेखित केलंय. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती. भक्तीची या पोटी बोध काकडा काय म्हणतात, हे महत्वाचं आहे. आम्ही शोधलं पाहिजे यातलं तत्वज्ञान. भक्तीच्या पोटी म्हणजे भक्तीची जी नवविधा भक्ती आहे त्या भक्तीचं अनुसरण करून आम्ही बोध प्राप्त करावा, बोध प्राप्त करावा. मग ती बोधाची जी तेज आहे किंवा बोधाची जी ज्योत आहे की जी प्रकाशित आहे, प्रकाश हा अंधकाराला दूर करणारा आहे. प्रकाश हा आम्हाला आजूबाजूचं दाखवणार आहे, दृष्टी देणार आहे. बोध आमच्या जीवनात प्राप्त व्हावा, परंतु कशाच्या रीतीनं प्राप्त होईल? भक्तीची या पोटी. भक्तीच्या पोटे भक्तीचं आचरण करून आम्ही बोध मिळवावा. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती. आणि मग त्या बोध स्वरूप म्हणजेच काय, अनुभव स्वरूप म्हणजेच काय, ज्ञान स्वरूप. आता आम्हाला हे माहिती झालंय, शंकराचार्यांच्या मताप्रमाणे ही माया स्वरूप आहे आणि याचा अधिष्ठाता परमात्मा आहे. या सगळ्या व्यवहारामध्ये असून कमलपुष्पाप्रमाणे, कमलपत्राप्रमाणे राहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आमच्या जीवनात यावा आणि त्या बोधानं पंचप्राण जीवे भावी ओवाळू आरती. मग आता सगुण उपासनेची कल्पना इथे म्हणतात की त्या बोधानं आम्ही ती सगुण उपासना करू. पंचप्राण जीवे भावी ओवाळू आरती. पंचप्राणानं म्हणजे सर्वस्व अर्पण करून आम्ही त्याची उपासना करू, असा दृष्टिकोन काकडा आरतीमध्ये संतांनी आमच्या समोर मांडला. खूप विस्तारित होईल हे, म्हणून आपण अत्यंत श्रद्धेनं, प्रेमानं, आत्मकल्याणाकरता या काकडा आरतीचा आनंद घेतला पाहिजे. रामकृष्ण हरी.